नाही की प्रितेश गेल्यानंतर फलंदाजी होणारच नाही, कारण बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये सुद्धा ते टॅलेंट आहे जे धावा बनवू शकतात. कारण नवीन बॅटर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र पाटील गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. राईज जास्त झाला. चेंडू उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. बॅट अँड बॉलमध्ये कोणताही यावेळेला कॉर्डिनेशन होऊ शकलं नाही. बॉल टप्पा पडल्यानंतर नॅचरल बाउन्स मिळतोय, ही ख्याती आहे मोहित गरजची. एक हाय आम ॲक्शन, उंच सकल बांध्याचा धट्टा कट्टा आणि अतिशय नाईस पर्सनॅलिटी. त्यानुसार त्याची बॅटिंग बॉलिंग ॲब्सोल्युटली सुपर्ब. पुन्हा एकदा मात्र या वेळेला व्हेरिएशन पाहायला मिळतं. पहिला बॉल टॉस झाला, विकेट मिळाली. दुसऱ्या बॉलवर बाउन्स मिळाला, डॉट झाले. आणि तिसरा बॉल ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. म्हणजेच व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय. फलंदाजाला परफेक्ट रीड करतोय की त्याचा यावेळेला बॅटिंग स्टान्स कसा आहे, तो कोणत्या दिशेने चांगली बॅटिंग करतो, हे सर्व काही प्लस पॉईंट आणि वीक पॉईंट पाहायला मिळतात. आणि अगदी त्यामुळेच बॅटिंग टान्स बिघडलेला दिसतो राजेंद्र पाटील या खेळाडूचा. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर अजूनही ती अंकित झाली नाही. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल पुढे येऊन चेंडूला आता उडवलंय. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. कनेक्ट केलं, बॉलला येऊन दिलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेट. आणि मिडॉनच्या अगदी मधोमध नेत्रदीपक कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा संघर्षाचा षटकार. संघर्ष का म्हटलं संदीप सर? 3 बॉल रीड करत असताना, खेळत असताना 2 बॉल डॉट आले आणि त्यानंतर स्ट्रगल करता करता आता यश या चौथ्या बॉलवर मिळाला. आणि ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं, जुनं ते सोनं. कारण त्यांची चमक धमक अजूनही कमी झाली नाही. खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन ते करत असतात. युवा खेळाडू ते घडवत असतात. स्वतः एक चांगले टॅलेंट असलेले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून हा षटकार आलाय. दबाव कमी झालाय या षटकामध्ये. नक्कीच हरीश पंड्या सर व्हॉइस ऑफ इंडिया आणि सिद्दीक भावे सर भिवंडीची जान खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. आणि त्यांचा एक शब्द आहे, पुराणा चावल. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही या वेळेला केलाय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. आता बघितलं तर ओव्हर पिच बॉल होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. फंबल सुद्धा झालं होतं, परंतु एकच धाव मिळाली. शतरक्षक थ्रो करण्याआधी बॅटरला एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 7 धाबा. 7 रन्स ऑन द बोर्ड. नक्कीच पप्प्या खारीक यांचं कौतुक करावं लागेल, कारण सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि सर्वोत्तम कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. त्यामध्ये पप्प्या खारीक यांचं मी नाव जरूर ॲड करेन. ज्या पद्धतीने त्यांनी आत्तापर्यंत या खेळाडूंना पुढे घेऊन चाललेत, नवीन चेहऱ्यांना संधी दिले. आपण किती क्रिकेट खेळणार, परंतु त्यापेक्षा आपण संघाला किती मजबूत स्थितीमध्ये ठेवणार, हा त्यांचं मात्र यावेळेला ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका तर छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ट्राय चांगली केली होती. षटकारात परावर्तित करणारा हा धम्माकेदार 6 जित पाटीलच्या बॅटमधून. त्यावेळेला टायमिंग सुद्धा प्रॉपर झालं. शतरक्षकाला टाटा बाय बाय करत हा चेंडू खाऊ कॉर्नरच्या वरून गेला आणि इथे 6 धाव मिळाल्यात. षटक क्रमांक 1ची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फलकावर त्या 13 धाबा. 1 गडी बाद 13 धाबा. खरं तर ज्या पद्धतीने आपण पप्प्या खारीक या खेळाडूचा उल्लेख केला, जी कॅप आहे त्या कॅपबद्दल निश्चितच मला चर्चा त्याच्याशी करावीशी वाटेल. कारण मला त्याला बघितल्यानंतर एक खेळाडूची आठवण झाली. टेस्ट क्रिकेटमध्ये डीन एल्गर हे मोठं नाव होतं, साऊथ आफ्रिकन खेळाडू होता. ज्यावेळेस त्यांनी डेब्यू केला ती तारीख होती 30 नोव्हेंबर 2012ची आणि तो डेब्यू होता ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध. परंतु शेवटचा मॅच खेळत असताना केपटाऊन येथील त्या मैदानावर भारताविरुद्ध त्यांनी 3 जानेवारी 2024 साली सुद्धा शेवटच्या मॅचमध्ये तीच कॅप परिधान केली होती. म्हणजेच असं वाटतं की एखादा खेळाडू 11 वर्ष ती कॅप कसा काय ठेवू शकतोय. जसं आज पप्प्या खारीकला कुठेही तुम्ही बघा, कुठल्याही मैदानावर बघा, तीच कॅप त्याच्या डोक्यावर असते. लक फॅक्टर, नशीब ज्या ज्या वेळेला मात्र तुम्हाला साथ देतं, तुमचे प्रयत्न चांगले असतात, नशीब साथ जरूर मिळते. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. आणि एक जर भाग आपण पाहिला तर भरपूर क्रिकेटर असे होते मात्र ते विश्वास वेगवेगळ्या गोष्टींवर ठेवायचे. जेव्हा रवी शास्त्री जेव्हा मैदानात उतरायचे त्यावेळेला साईबाबांचा त्यांच्या गळ्यामधला फोटो पाहायला मिळायचा. काही रुमाल मात्र वापरायचे, जो मात्र रुमाल नेहमीच असायचा. आणि भरपूर असं आपण पाहिलेले आहेत हे किस्से आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा किस्सा या मात्र पुस्तकी
च्या बाबतीमध्ये नवीन गोलंदाजी मार्कवर महेश पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 13 रन झालेले आहेत. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. मागच्या सामन्यातील सामनावीर. ज्या खुर्च्या आहेत त्या कृपया करून आपण पडद्याच्या पाठीमागे मात्र बसायचं आहे. यावेळेला सरळ चेंडू टीम 94 प्रेक्षक स्टँडला आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी सन्मानासाठी आक्रमकतेचा सितारा टायगर अभी जिंदा आहे. येस, जसं आपण म्हटलं होतं जुनं ते सोनं. आणि याचबरोबर या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढलेली आहे. जे प्रेक्षक राजे टीम 94 प्रेक्षक स्टँडच्या बाजूला पुढे पडद्याच्या पुढे बसलेत त्यांना विनंती करतो की प्लीज आपण पडद्याच्या मागे व्हा. आयोजक आम्हाला सूचना देतात आणि त्या सूचनांचं पालन आम्हाला करावं लागतं. तुम्ही सुद्धा करा. धावसंख्या 6ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 19 रन्स ऑन दी बोर्ड. सर्व काही व्यवस्थित चाललंय या ठिकाणी वीर तानाजी दापोडे संघाचं. चांगले फटके आहेत. यावेळेला आपण पाहू शकतात राजेंद्र पाटील यांच्या बॅटमधून मॅग्निफिसंट बॅटिंग. थोडंसं वेळ सुद्धा जास्त खर्च होतोय आणि वेळेचं महत्त्व हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. काही प्रेक्षक सुद्धा त्या ठिकाणी जो पडदा आहे ब्लू रंगाचा त्याच्या पुढे बसलेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण थोडेसे पाठीमागे व्हा, कोऑपरेट करा. प्रेक्षक म्हणजेच आमचे रक्षक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. ऑफ स्टंपच्या जवळून जातोय तो रिलीज होतोय. दिनेशजी चौगुले खूपच चांगलं व्यक्तिमत्व. इथून ते रजा घेत आहेत. चांगला परफॉर्मन्स त्यांनी पहिल्या मॅचमध्ये दिला आणि दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा प्रयत्न चांगले केले होते परंतु मॅच ते जिंकू शकले नाहीत. खूप चांगलं परफॉर्मन्स आपल्या टीमचा दिनेशजी. दुसरा बॉल आपण पाहिला त्यावेळेला डॉट बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. बॉलला परफेक्ट रीड करूच शकले नव्हते. डॉट बॉल आलाय. महेश पाटील पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. हा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. मनगडाचा चांगला वापर केला गेलाय. एक रन तर मिळेल. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी चेंडूची फेक करेल. एक रन ॲड होईल. राजेंद्र पाटील आपल्या संघाला घेऊन जात आहेत. प्रथम बॅटिंग करताना वीर तानाजी दापोडे टीम जाऊन पोहोचते 20 धावा. पहा प्रितेश पाटील बाद झाल्यानंतर तो दबाव घेतला नाही. जरी डॉट बॉल आले स्ट्रगल केलं परंतु षटकार आणि त्यानंतर सिंगल डबलला सुद्धा क्रिकेटमधील बेसिकला विसरलेले नाही आहेत. गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. म्हणूनच ज्ञानाची शिदोरी ती योग्य वेळी वापरली गेली या खेळाडूद्वारे आणि तो फायदा सध्या होतोय वीर तानाजी दापोडे टीमला. गोलंदाज मनीष पाटील तयार. फुलपिच बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. डीप मिड ऑफ मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक आता पुढे जातोय आणि धावा झाल्यात 21 धावा. एक धाव फार महत्वाचे आहे. षटकार आल्यानंतर आपल्याला शांत सुद्धा राहायला जमलं पाहिजे. म्हणजेच चांगला चेंडू आला तर त्याला डिपेंड सुद्धा चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. हो यस ॲब्सोल्युटली राईट. कारण प्रत्येक बॉल हा तर षटकार चौकार येणार नाहीये. ही परिभाषा नाही आहे क्रिकेटची. सिच्युएशननुसार तुम्हाला मात्र खेळावं लागतं. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीनुसार तुम्हाला खेळावं लागतं. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतो. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. बॅटरने यावेळेला DRS वापर केला गेलाय. या ओरिजिनल डिसिजन फेअर डिलिव्हरी. परंतु इथून जर आपण पाहिलं तर DRS चॅलेंज केलंय. या आपण रेफर केले गेले. थर्ड अंपायर महेश मकवाणा सर मात्र चेक करतील. 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते. शफल झालेत की नाही हे सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहत आहेत. पाहिलं जाईल. आणि अजित म्हात्रे सर मेन पंच पाहायला मिळतात. स्क्वेअरचे पंच आपण पाहू शकतायत अमित गोलटकर सर. आणि तंत्रज्ञान आल्यामुळे संदीप गावण सर आता मात्र तिसरा डोळा जो उघडला तो YouTube लाईव्ह आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर आता खूप प्रगती होत गेले. अगदी बरोबर. क्रिकेटचं थेट प्रेक्षेपण करणारी पहिली यूट्यूब वाहिनी म्हणजे www.tenniscricket.in. खऱ्या अर्थाने या संपूर्ण दॅट्स फेअर डिलिव्हरी हा चांगला चेंडू आहे असं अर्थातच तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे. धावसंख्या जर आपण बघितली तर धाबा आहेत 21 धाबा. यूट्यूबबद्दल आपण चर्चा करत होतो. पहिलं यूट्यूब चॅनल जर आपण बघितलं तर 14 फेब्रुवारी 2005 साली हे पहिलं यूट्यूब चॅनल सुरू झालं. आणि अर्थातच स्टीव्ह चेन, जावेद करीम आणि चार्ड हर्डली या तिघांनी मिळून हे यूट्यूबच्या वाहिनीचा शोध लावला. आणि तदनंतर टेनिस क्रिकेटमध्ये पहिली यूट्यूब वाहिनी आपण www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीला बघतोय. खूपच चांगली प्रगती झाली आणि म्हणूनच हे DRS नुकताच बघितलंय आपण. गोलंदाज तयार.
ओ ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळायचं होतं, स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 21 धाबा, गडी बाद झालेत 1 बाद 21. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 10.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत 21 वर वीर तानाजी दापोडे टीम जाऊन पोहोचले गेले. आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. या षटकात संदीप गावणसर कितीही धावा आल्या तरी त्या कमीच वाटतात, कारण आतापर्यंत 21 धावा, 20, 25, 30, 35 जरी धावा आल्या तर कमीच वाटतात, कारण टार्गेट सेट करायचं असतं. प्रमोदजी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जी वापसी केली ना ती अतिशय चांगली वापसी पाहायला मिळेल, कारण त्या गोलंदाजाने पुन्हा मॅचमध्ये आणून दिलंय जय बजरंग कारिवली टीमला. पहिलं षटक जे बघितलं त्या पहिल्या षटकामध्ये 15 धाबा होत्या आणि ह्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा आल्यात. याचाच अर्थ त्या गोलंदाजाची तारीफ करावीच लागेल. आता तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आलाय प्रतीक नाईक. कुळा गटातील अनेक मॅचेसमध्ये ज्या खेळाडूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असतोय तो हा खेळाडू आहे. आपल्यातून कामगिरी त्याची आपण बघितली होती. गोलंदाज तयार, प्रतीक नाईक. शॉर्ट बॉल होता, पूल करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. ऑफ स्टंपवर तो सफळ झाला होता, टायमिंग जुळून आला नाही, चेंडू थेट जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, काय कमबॅक केल्या गेल्या यावेळेला प्रणित नाईकला आपण पाहू शकतायत, प्रतीक नाईकला आपण पाहू शकतायत, मोहित घरत आणि महेश पाटील. मात्र जबरदस्त गोलंदाजी महेश पाटीलने केली. पहिल्या षटकामध्ये 13 धावांचं वादळ आल्यानंतर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. प्रतीकचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, लवकरात लवकर मात्र स्वतःला ऍडजस्टमेंट केलं आणि अतिशय चांगला फटका, फ्लॅट 6 षटकार. खरं तर ह्या चेंडूवर गोलंदाजाने चेंडूचा वेग सुद्धा वाढवला होता, टप्पा सुद्धा दाखवला होता आणि तितकीच क्विक ऑफ स्टंपर सफळ होत चेंडूला पूल करताना बॅटर दिसलाय. नवीन चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला दिसेल. या 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या फुलली जाते, धावसंख्या वाढली जाते, धावसंख्येची गती वाढताना दिसतंय. धाबा लागल्या जातात त्या 27, 27. महत्वपूर्ण फटका होता हा. वेगेचा फायदा उचलला यावेळेला जीत पाटीलने. अतिशय अगोदरच पोझिशनमध्ये आले होते आणि त्या लेंथला त्यांनी ओळखलं होतं आणि लगेच चेंडूला फ्लॅट 6 षटकारात परावर्तित केलं. इथून हा बॉल आपण पाहिला तर वाईट बॉलचा इशारा येत असताना हा थोडासा कुठेतरी यावेळेला प्रेशर स्पष्टपणे जाणवत असताना पाहायला मिळतो. फार गोलंदाज कमी असतात, षटकार आल्यानंतर आपल्या लाईन लेंथला ते मेंटेन करतात, परंतु वाईट यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित वाईट लाईनच्या खूपच बाहेर बॉल आणि एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन. यस, नो डाऊट. अतिरिक्त धाव तर मिळाली, परंतु प्रतीक नाईक एक चांगला खेळाडू आहे. त्याला बघितल्यानंतर आठवण झाली प्रतीक पाटीलची, टेंभिवली संघाचा धुरंधर. ओ टायमिंग तर जुळून आलं होतं, परंतु प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषे पार. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतात 4, चौकार. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात आतापर्यंत धावा खर्च मोठ्या प्रमाणात झालेत. 11 धावा आलेत, ते बॉल फेकून झाले 3. पहिला बॉल वगळता डॉट बॉल आल्यानंतर थोडीशी लाईन अँड लेंथ आपल्याला दिशाहीन पाहायला मिळते, स्वैर मारे पाहायला मिळत आहेत. त्याचा पुरेपूर फायदा वीर तानाजी दापोडे टीमच्या बॅटरला मिळतोय आणि संघाला मिळतोय. आता दोन्ही फलंदाज संघाला डावाला स्वतःला सावरत असताना, अतिशय चांगली बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या फलकावर 32 धावा, 32 वीर तानाजी दापोडे ही टीम पाहायला मिळते. प्रतीक नाईक पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, अतिशय चांगला बॉल, बॅटचे एजंट टेकन. मोहित घरच्या हातामध्ये अतिशय चांगला बॉल होता, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल, गुड कमबॅक, फलंदाज बाद. आणि अर्थातच ही आउट कटर चेंडू होती, थोडंसं वळण दिलं होतं, संत गतीने चेंडू रिलीज केला होता गुडलेन क्षेत्रामध्ये आणि तो टर्न घेताना चेंडू सुद्धा दिसलाय, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि या विकेटने हर्ष सुद्धा फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये होताना दिसतोय. धावसंख्येत होतोय बदल. धाबा जर आपण बघितलं स्कोअर बोर्डवर तर धाबा लागल्या जात आहेत 32 धाबा, गडी बाद झालेत 2 गडी बाद 32. आणि बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जातील हीच अपेक्षा असेल. आता नवीन बॅटर गेलाय सुजल, चांगली गुणवत्ता असलेले खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा तसेच दृश्य आपण बघणार आहोत. चांगले नामचीन संघ या स्पर्धेमध्ये 94 ट्रॉफीमध्ये खेळण्याकरता उद्या सुद्धा दाखल होतील. वळूया आता या इनिंगचे किती चेंडू शिल्लक आहे त्याची चर्चा आपण करूया.
2 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. सुजल नावाचा खेळाडू स्ट्राईक इन कडे धावा बनवण्याकरता प्रयत्न तर सुरू आहेत. ओ व्हॉट बॉल चांगला बॉल आहे आणि याच बरोबर विकेटचं होते पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला जातोय आणखीन एक धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर 32 धावा. रनआउटची विकेट मात्र यावेळेला जरूर सुजलच्या स्वरूपात मिळाली. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. शेवटचा आणि अंतिम बॉल पाहायला मिळेल. बॉल टार्गेट देणारा हा बॉल आपण पाहू शकणार आहोत. आतापर्यंत चांगला कमबॅक केलाय. षटकार आला, चौकार आला, व्हाईट बॉल आला, त्यानंतर मात्र 2 बॉल अतिशय चांगल्या दर्जेदार पद्धतीने टाकले गेले आणि आतापर्यंत धावांवर मात्र जरूर लगाम लावला गेलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात कमबॅक करणारा गोलंदाज महेश पाटीलला आपण पाहिलं. मात्र 13 धावांचं जे वादळ आलं होतं ते शांत करण्याचं काम केलं आणि चांगली गोलंदाजी करत फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जरूर जवळजवळ आपण पाहू शकतायत 11 धावा खर्च केले गेलेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रतीक नाईक. शेवटचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. कॅच ड्रॉफ्ट. एक नंतर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल की काय. आणि यस डेफिनेटली 1 रन मिळत असताना गणेशच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 33. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते 34 धावांचा. 18 बॉलमध्ये 34 धावा. पहिलं षटक संदीप गावणसर दुसऱ्या इनिंगमध्ये खूप पॉवरफुल ठरेल का. पॉवर प्लेचं षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होईल का आणि ते रिझवण्यासाठी मात्र हेमंत पाटील सर काय घडामोडी घडतील याचं धावतं वर्णन संदीप गावण सर आणि त्यांच्या समवेत सुरेख साथ देतील. ही जुनी जोडी आहे आणि पुराणा चावल आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर या कॉमेंट्री बॉक्समध्ये हेमंत पाटील सर आपलं सुस्वागतम. आपल्याला सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये थंड गुलाबी हवेच्या प्रमाणे शुभ संध्याकाळ. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे. गोड आवाजाचे धनी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणारं एक समालोचक ज्यांना आपण बघितलं. आजचा दिवस बहुमूल्य ठरलाय त्यांच्याकरता. कारण कामांमधील कुठलीही स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याकरता आम्हाला सर्वांनाच आवडतोय आणि आवर्जून त्या स्पर्धामध्ये आम्ही उपस्थिती दर्शवतोय. हेमंत पाटील मॅनेजमेंट टीम 94 यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतोय. हजरतजी शेख, संजूभाई म्हात्रे, तदनंतर नुराभाई यांचा मी आभार मानतोय. सकाळपासून ते इथे उपस्थित आहेत. मंदार म्हात्रे हे मॅनेजमेंटचे सूत्र हाताळत असतात, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. उद्याचा दिवस कसा असेल, उद्याचा शेड्यूल कसा असेल, त्या शेड्यूलची चर्चा आपण करूया. बॅटर लवकरात लवकर पाठवून द्या. पहिला मॅच बघणार आहोत आपण उद्याच्या दिवसामध्ये सकाळी ठीक 10 वाजता 9:30 वाजता एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध साई स्पोर्ट्स कारबाव. त्याच्यानंतर 10:30 वाजता रिपोर्टिंग इथे असेल टीम 94 धानीव विरुद्ध रहानाल ह्या टीमची. हे 2 संघ आमने सामने खेळताना दिसतील. तिसरा मॅच असेल 11:30 वाघराळपाडा वर्सेस रणजित स्पोर्ट्स कासारोळी आणि वेळेवर ते रिपोर्टिंग करतील. तदनंतर भाईंदर नवगर विरुद्ध रॉयल स्टर्नर मीरा रोड हा चौथा मॅच पहिल्या फेरीतील आपण बघणार आहोत 12:30 वाजता. जर त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ते ऐकत असतील तर अर्थातच वेळेवर आपले संघ इथे उद्याच्या दिवसामध्ये घेऊन या. थँक्यू सो मच. हेमंतजी तुमचं स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणखीन एक सूचना अशी असेल तुम्हाला की जे तुम्हाला टाईम दिलेला आहे त्या टायमाच्या अर्धा तास अगोदर तुम्ही उपस्थित राहायचं आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ज्या टीमचा सामना 10:30 वाजता आहे त्याने 10 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, कारण 10 वाजता त्यांचा टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 18 बॉलमध्ये 34चं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी. लक्ष थोडंसं छोटं आहे, मात्र संध्याकाळचा सत्र आहे आणि संध्याकाळी स्कोअर जास्त होताना दिसत नाही आहे या ग्राउंडवर. मात्र कुठल्या प्रकारे गोलंदाजी होते हे आपल्याला पाहायचं आहे. बॅटिंगसाठी 2 बॅटर आपण बघतोय गेलेले आहेत. एका बाजूने आहे प्रतीक नाईक, दुसऱ्या नॉन स्ट्राईकला बॅटर दिसतोय जतीन पाटील. ही जोडी आणि बॉलिंगसाठी येतोय प्रितेश. पहिलाच बॉल ऑन द राईज खेळला जातोय. सरळ बॅटने खेळला जातोय. लॉंगनला फिल्डर त्या ठिकाणी मिस फिल्डिंग करतो आणि बॉल निघून जातोय लॉंगनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिल्या चेंडूवर आव्हान स्वीकारले आणि हा चौकार मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कारिवली या टीमला चौकारणीशी खातं उघडलं जातंय बॅटरद्वारे. प्रतीक नाईक टेनिस विश्वातील एक प्रख्यात खेळाडू आहे, उभरता सितारा आहे.
खुल्या गटामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळेच या खेळाडूला मागणी असतं. गोलंदाज तयार. हो, आता टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा धावा मिळतील असं वाटतं, कारण पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता, मिडल स्टंपच्या दिशेने वळणारा होता. बॅटर बॅटिंग क्रीजमध्ये थोडेसे क्रॉस झाले आणि ऑन साईडला खेळून काढले या चेंडूला. धावसंख्या 1 पुढे जाते. धावा झाल्यात 5. 5 रन, कुठलाही विकेट नाही आहे. 34चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. प्रितेश पाटील राईट आर्म मोद विकेटने. रनअपमध्ये थोडासा मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल प्रितेश. या मॅचमध्ये आपण बघितलं बॅटिंगने जास्त काय करू शकला नव्हता. पहिल्याच बॉलवर प्लॅटिनम डकवर आउट झाला होता. मात्र बॉलिंगमध्ये चांगली करामत करावी लागेल प्रितेश पाटीलला. विकेट द्यावे लागतील, ब्रेक थ्रू द्यावे लागतील आपल्या टीमला, तर टीम आपल्या चांगल्या मजबूत स्थितीमध्ये या मॅचमध्ये येऊ शकेल. स्लोअर वन होता, स्लॉक स्वीपचा अंदाज, बॉलला पाठवलं डीप स्कोर लेगच्या बाहेर. फलंदाज जतीन पाटीलने सरळ 4 रनसाठी षटकार. खरोखरच क्रॉस झालंय, थोडंसं चेंडूची गती कमी होती. स्लोवर वन आणि अगदी योग्य पद्धतीने या चेंडूला पीक केलं, स्लॉक केलं ऑन साईडला आणि 6 धाव मिळवल्यात प्रतीक नाईक या खेळाडूने. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाते आणि धाबा झाल्या आहेत ते 11 धाबा. सर्व काही गणित आहे ते लक्षात घेतलंय जय बजरंग कारिवली टीमने आणि त्या अनुषंगाने त्यांचा खेळ आता होताना दिसतोय. पुन्हा आता बॅटर तयार आहेत. स्ट्रायकिंगकडे आपण बॅटर बघितलं तर षटकार खेचणारा जतीन पाटीलला. ओ दांडी गोल, यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने ते वाकवल्या. विकेटचं पतन, पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या 11. लॉंग वेग शफल केलं होतं यावेळेला फलंदाज जतीन पाटीलने. या अगोदर एक षटकार ठोकला होता, मात्र हा बॉल ब्लॉक होलमध्ये होता. लाईन चुकली आणि सरळ त्रिफला उद्ध्वस्त होतोय जतीन पाटीलचा. हा पहिला गडी बाद होतोय तो जय बजरंग कारिवली या टीमचा. जतीन पाटील इज आउट. लगेचच बघितलं षटकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज प्रितेश पाटील. ही चांगल्या खेळाडूची निशाणी आहे, ज्या प्रकारचा खेळाडू आहे प्रितेश पाटील. आणि म्हणूनच आज दोन्ही टीमने स्वप्न बघितलेत पुढे जाण्याची, कारण सुपर 3 मध्ये पोहोचण्याकरता प्रयत्न तर जोरदार होतात या दोन्ही टीमचे. आणि म्हणूनच हेमंत, असं म्हणायचं झालं तर उजेड देणारी प्रत्येक सकाळ ही आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय ठेवत असते. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्न बघितलेत, त्यांचा पाठलाग होतोय. नवीन बॅटर येतोय मोहित घरात येतोय. बॅटिंगसाठी एक मजबूत शरीर पंद्याचा हा खेळाडू आहे. एक कम्प्लीट ऑलराऊंडर आहे, कारण मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं बॉलिंग सुद्धा केली होती आणि बॉलिंगमध्ये थोडासा महागात जरूर पडला होता. या मॅचमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या मोहितने. एक विकेट जरूर मिळाला होता. बॅटिंग सुद्धा चांगली करतो आपल्या टीमसाठी. यावेळेस चांगली बॅटिंगची आवश्यकता आहे. टोटल जर आपण पाहिलं तर 11 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. बॉल शेष आहेत या ओव्हरमधले 1. 2 बॉल शेष. फुल टॉस बॉल, चांगला फटका आहे कावकानाच्या दिशेने. हो, चांगला सेफ. नक्कीच अडवला जातोय या बॉलला. आपल्या टीमसाठी 2 धावा अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय लॉंगनचा फिल्डर सुजल. 2 धावा येतात. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 13 वर. अतिशय चांगलं टॅलेंट पाहायला मिळालं, जी गुणवत्ता पाहिजे, फिटनेस पाहिजे, तो फिटनेस पाहायला मिळाला. कारण फिल्डिंग मध्ये सुद्धा तुम्ही तुमचं नाव करू शकतायत. उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर जॉन टी रोड्स. दांडी गोल, विकेटचं झालंय पतन. पुन्हा दबाव, पुन्हा दडपण प्रत्युत्तर देणाऱ्या जय बजरंग कारिवली टीमवर आता वाढलंय. बघितलं आपण लाईनला मिस केलंय. थोडंसं क्रॉस बॅटिंग शॉट केला होता, खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अगोदरच मोडली होती शॉट खेळत असताना आणि क्लीन बॉलच्या रूपाने विकेट जाते ती मोहित याची. आपण बघतो या स्पर्धेचे सर्वेसर्वा एस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री हजरतभाई शेख यांचं आगमन या संध्याकाळच्या सत्रामध्ये होताना दिसतंय. त्यांचं हार्दिक स्वागत वन्स अगेन. त्यांचा काल संघ जर आपण बघितलं, त्या संघाने चांगली कामगिरी केली आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेली आहे. तर नक्कीच या ज्या चमकदार ज्या ट्रॉफ्याज आहेत, 94 चषकच्या ज्या ट्रॉफ्या दिसतात, याच्यामधली एक ट्रॉफी नक्कीच हजरतभाईच्या ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र कुठली असेल हे उद्याच्या संध्याकाळमध्ये आपल्याला कळेल. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आता चर्चा आपण करूया. सध्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा झालेल्या आहेत त्या 13 धाबा. जिंकण्याकरता अजूनही 21 धाबांची गरज आहे. हजरतजी शेख, ज्यांच्यामुळे आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये पुढे आहोत, ज्यांच्यामुळे आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला
अमोल मुजुमदार सारख्या खेळाडूची मुलाखती आम्ही घेऊ शकलो आहे आणि त्यावेळेला साक्षीदार म्हणून हजरतजी शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत, नुराभाई आहेत आणि हजरतजी शेख सरांमुळेच आम्हाला लेदर क्रिकेटच्या अनेक मॅचेसमध्ये धावतं समालोचन करता आलं. ओमटेक्स येथील ते मोठं मैदान, सफाई येथील ते मैदान ओमटेक्स ग्राउंड, त्या मैदानावर सुद्धा आम्हाला संधी देणारे हजरतजी शेख सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. 21 अंकीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय समोरच्या एंडकडून, कामन गाव एंडकडून मारा करण्यासाठी येतोय बॉलर राजेंद्र येतोय. राजेंद्र पाटील सर्वात सिनियर खेळाडू आहे. ओ पहिल्याच बॉलवर पिकअप शॉट, बॉलला पाठवलं डीप विकेटच्या बाहेर, 6 रनसाठी षटकार. काय स्वागत केलेलं आहे राजेंद्र पाटीलचं, जबरदस्त स्वागत षटकाराने. षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 19 रन्स, 19. बक्षिसं तर लागली जात आहेत, धावा तर होत आहेत. मिनेश पाटील आणि कुणालजी पाटील यांच्याकडून मेजवानी असेल तर हा सामना जिंकून दिला तर, आणि त्याच अनुषंगाने काय चांगली जबरदस्त फटकेबाजी फलंदाज बॅटिंग करताना दाखवतात. वचक चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. 2 बॅक टू बॅक जबरदस्त षटकार. फलंदाज प्रतीक नाईकच्या बॅटमधून अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. 25 धावा धावफलकावर गेलेले आहेत. 9 धावांची फक्त आवश्यकता असेल आणि बॉल शेष आहेत ते 10. सामना अगदी सोपा झालेला असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. काय जबरदस्त फटकेबाजी, आक्रमण कायम ठेवलेलं आहे प्रतीकने. पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला फटका, इनसाइड आउट शॉट, स्वीपर कव्हरच्या वरून. टीम 94 प्रेक्षक स्टँड मध्ये लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकतोय फलंदाज प्रतीक नाईक. आजच्या दिवसामध्ये मला हा दुसरा की तिसरा फलंदाज दिसलाय, तिसरा फलंदाज दिसलाय ज्याने हा रेकॉर्ड्स बनवलाय, तिकडी साधली आहे षटकारांची. आता विजयाच्या अगदी जवळ येऊन ठेपलाय. ओ पुन्हा एकदा पिकअप केलंय हेमंत, या षटकारांशी या मॅचला फिनिश केलंय आणि 4था षटकार ठोकलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग कारिवली टीम. हार्ड लक, टफ लक वीर तानाजी दापोडे टीम, आपण सुद्धा चांगला सपोर्ट्स या ठिकाणी केलाय. कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. चला लगेच टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन या.